कधीकधी आपण अशा गोष्टी मनात घट्ट धरून ठेवतो ज्या आपल्याला पुढे वाढू देत नाहीत. जुने भाव, अपूर्ण नात्यांची वेदना, काही सवयी ज्या आपल्याला थकवतात आणि काही लोक ज्यांच्या अपेक्षांमध्ये आपण स्वतःला हरवतो. उदाहरणार्थ, कोणी आपल्याशी वारंवार कठोर बोलते तरी आपण नातं आहे म्हणून सहन करत राहतो, किंवा एखादी चूक पुन्हा पुन्हा आठवत राहतो, स्वतःलाच दोष देत राहतो. या सगळ्या गोष्टी बाहेरून दिसत नाहीत, पण आतून आपली ऊर्जा हळूहळू कमी करत जातात. ग्रहण आणि अमावस्या हा काळ आपल्याला हेच जाणवून देतो की अंधार म्हणजे वाईट नाही. अंधार म्हणजे थांबण्याची, सोडण्याची आणि आत साफसफाई करण्याची वेळ. जसे आपण घर आवरताना न वापरणाऱ्या वस्तू काढून टाकतो, तसेच मनाचेही आहे. ज्या भावना आता उपयोगाच्या नाहीत, जी नाती सतत दुखावतात, त्या आदराने सोडून दिल्या तरच नव्यासाठी जागा तयार होते. हे गमावणे नाही, हे स्वतःकडे परत येणे आहे. आता स्वतःवर काम करण्याची वेळ आली आहे. स्वतःसाठी जगणे म्हणजे इतरांकडे पाठ फिरवणे नव्हे, तर स्वतःच्या आणि इतरांच्या सीमांचा स्पष्ट आणि प्रेमाने आदर राखणे आहे. उदाहरणार्थ, नाही म्हणताना अपराधी वाटू न देणे, सर्वांना खुश करण्याच्या नादात स्वतःला विसरून न जाणे, आणि जिथे प्रेम कमी व अपेक्षा जास्त आहेत तिथे स्वतःला थोडे मागे घेणे. जेव्हा आपण स्वतःचा सन्मान करायला शिकतो, तेव्हाच आपली ऊर्जा शांत होते आणि नातीही अधिक स्वच्छ आणि खरी होतात. अमावास्येच्या शांत अंधारात जुने सोडूया, स्वतःवर काम करूया, सीमा जपूया आणि नवीन प्रकाशासाठी स्वतःला तयार करूया.